प्रभु के चरणों में, प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। जे गावी केला वास तयाने नसावे उदास। मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या किंवा स्त्री संताच्या माता चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख। साठविला हरिजी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी माऊली पांडुरंगा। चला हो चला चला हो पंढरी जामो। चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू। जीवाच्या जीव लगा पाहू। जीवाच्या जीव लगा पाहू। जीवाच्या जीव लगा पाहू। चला हो पंढरी जाऊ। चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू। जीवाच्या जीव लगा पाहू। जीवाच्या जीव लगा पाहू। जीवाच्या जीव लगा पाहू। पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो। ऐशा शुभ करा संत वरा दांडे करा नमितो। साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार। प्रस्तुत प्राप्तरूपी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवकर्ता घेतलेला अभंग महान वैष्णव भक्त श्रीमंत संत देहू निवासी सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा भगवंत अंतकरणात साठवल्यानंतर काय फायदा होतो तुकोबराय सांगतात। ज्यांनी आपल्या जीवनात भगवंताला साठवलेला आहे किंबहुना जे साठवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांनी काय करावं। साठविला हरी जिही हृदय मंदिरी। बालपणापासून आपण कविता ऐकतही आलेलो असेल। देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा। उघडदार देवा आता उघडदार देवा। हो हायस्कूलवर मास्तर आहे त्यामुळे कविताला काय मरण नाही। भगवंत ज्या ठिकाणी साठवला जातो त्या ठिकाणाचं नाव आहे हृदय मंदिर। ज्ञानोबराय देखील ज्ञानेश्वरीत वर्णन करतात। तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी। परमेश्वराला साठवण्याचं जे ठिकाण आहे ते हृदय मंदिर असावं। तुकोबराय म्हणतात एकदा का हृदयात परमेश्वराला साठवलं तर फायदा। त्यांची सरली एरझार त्यांची एरझार संपते मायबाप। एरझार म्हणजे काय? जन्माला येणं मृत्यू पावणं जन्माला येणं मृत्यू पावणं ही एरझार संपून जाते आणि ते कायमचे मोक्षाला जातात। विठ्ठल विठ्ठल। हो आणि खऱ्या अर्थानं त्यांचा जन्म सार्थकी लागतो दादा। झाला सफळ व्यापार। खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन सफल झालं दादा। आयुष्य सार्थकी लागावं असं वाटत असेल किंवा जीवन सफल व्हावं असं वाटत असेल तर त्यानं काय करावं?
तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली आहे. भगवान पांडुरंगा परमात्म्याचं ज्यानं दर्शन घेतलं, पंढरीची वारी ज्यानं केली, त्याचा जन्म सार्थकी लागला. त्यामुळं आपल्याला तिथपर्यंत जाता येत नसेल तर त्याला हृदयात बोलवावं तुकोबराय म्हणतात. त्या दिवशी तुमची एरझार संपून जाईल, तुमच्या आयुष्यातलं मरण नावाचं दुःख संपुष्टात येईल आणि बहुदुःखानं भरलेला हा संसार नाहीसा होईल. सच्चिदानंद स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हाल. आणखीन फायदा हरियाला हाता मग कैसी भय चिंता. एकदा परमेश्वर तुमच्या अंतःकरणात आला, हृदयात आला, ध्यानात आला, चिंतनात आला की मग मात्र तुम्हाला मृत्यूचं भय नाही, तुम्हाला रोगाचं भय नाही, तुम्हाला दुःखाचं भय नाही, कशाचंच भय राहत नाही. आणि शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. खऱ्या अर्थानं माणसानं केलेली कर्म जिथं साठवली जातात त्याला संचित असं म्हटलं जातं, त्याला प्रारब्ध असं म्हटलं जातं. पण तुकोबराय सांगतात, एकदा परमेश्वर तुमच्या अंतःकरणात आला की तुमचं प्रारब्ध ही संपून जातं, क्रियमान ही संपून जातं आणि संचित ही संपून जातं. ब्याला काही शिल्लक राहत नाही. काही उरो नेदी उरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार. विठ्ठल हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार. अभंगाचा सरळ अर्थ वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुमच्या समोर मांडलेला आहे. आता अल्पसा परिहार देणं उचित असतो, तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे मौजे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी चालत असलेला हा अखंड ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह 16 श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबरायांची बीज या ठिकाणी आलेले आणि त्या संत तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्त मौजे मलवडी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी अखंड ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह 16 या सोहळ्याचं आयोजन केले. जशी माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय सद्गुरु जोग महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे चालू. माझं काम काट्यावर असतं बरं, काटा पुढे जाऊन देत नाही मी. काळजीच करू नका, 11च्या आत मोकळं कर. तुम्ही म्हणाल का बुवा पाकिट कमी मिळालं? नाही नाही, पाकिट दररोजचीच आहेत. लिस्ट दाखवली मग अशी त्यांना कीर्तनाची. 27 कीर्तन आहेत. उद्या सज्जनगड, परवा खंडाळा, आटपाडी सुरूच आहे. सप्ते म्हणले की आम्हाला झोप नाही, दिवसभर शाळा आणि संध्याकाळी कीर्तन. त्यामुळं वेळेचं आपणही बांधील आहोत. त्यामुळं भेटलेल्या वेळेत आपण सुंदर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी एक नियम आहे, तो म्हणजे असा, ज्या ज्या वेळेस तुमच्या कानावर विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी पडेल, विठ्ठल विठ्ठल हा नाद तुमच्या कानावर ऐकू येईल, त्या त्या वेळेस हातानं टाळी आणि मुखानं नाम घ्या. कारण घेताना विठोबा घेता विठोबाचे पर्वत जळते पापाचे, 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 पर्वत जळते पापाचे. या नामानं वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्या कोळी महात्या नामे तारिला निर्धारी, नामे तारिला निर्धारी. घेताना घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे. पर्वत जळते पापाचे,
पापाचे पर्वतच्या पर्वत भगवंताच्या नामानं जळून जात असतात. म्हणून कीर्तनात टाळी आणि मुखानं नाम घ्या, तरच खऱ्या अर्थानं कलियुगात आपला उद्धार आहे. विठ्ठल विठ्ठल. साठविला हरीची ही हृदय मंदिरी, त्यांची सरलीर झार झाला सफळ व्यापार. माणसानं आयुष्यात दोन गोष्टी कधी विसरू नये बरं का. नंबर एक, माणसानं त्याचं मरण विसरू नये. काळ काळ जालिम असतो दादा, आला की घेऊन जातो, त्याचं नाव काळ आहे. काळ न विचारी रात्र, काळ न विचारी पहाट. नाही विचारत काळ. मरणाला एक माणसानं विसरू नये दादा. आणि नंबर दोन, ज्यानं जन्म दिला त्या परमेश्वराला एक विसरू नये. विठ्ठल विठ्ठल. या दोन गोष्टी कधी आयुष्यात माणसानं विसरू नये. नंबर एक, मरणाला का विसरू नये? कारण मरण हे मृत्यू लोकातील त्रिकाल अबाधित सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं मरणाला माणसानं विसरू नये. जीवन चलती गाड़ी का नाम जिंदगी है, जिंदगी कब रुक जाए मालूम नहीं. तो ये जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. बोला, मौत जब आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. काय हरकत नाही बाबा, हिंदी ना काही ना, ला 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 ना ना ना. काय कळतंय खाली बसणाऱ्या, तर काय एवढ्या टाळात काय काळजी नाही. जीवन भाड्याचं घर आहे ना, एक दिवस खालीच करावं लागतं. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. तुम्ही म्हणाल कसं? नाही, मरण येतं त्यावेळेस ते कुणाची सत्ता बघत नाही, प्रतिष्ठा बघत नाही, मान बघत नाही, काहब पायही पण बघत नाही. नाही नाही, आला की घेऊन जातो, त्याचं नाव काळ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वर्णन केलेलं आहे की या काळाने किती खाल्ले दादा. कही लाख करोडो आये, कही कोटी खत्म कराये, बस यही चला है गाना. दुनिया हे मुसाफिर खाना. मरावं लागतं. एका गीतात देखील वर्णन आलेलं आहे. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकरे, नाम हरीचे मुकी गोड साकर. सोडून दे रे धनाच्या तुला दसा, जग हे कुणाचे
सांग भल्या मानस. मग कधी लागेल रे वेड्या तुला थोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला थोडी अभंगाची. बोला कधी लागेल रे वेड्या तुला थोडी अभंगाची. नाही विचारत मरण कोण आहे. तुकोबराय वर्णन करतात, न धरी यम कोणाची प्रतिष्ठा, म्हणता राम लाज कारे धनी. का लाजता तुम्ही भगवंताचं नाम घ्यायला. यमराज कोणाची प्रतिष्ठा धरत नाही. काळ कोणाचा सन्मान बघत नाही. दादा काळ बघत नाहीत हे विलासराव देशमुख आहेत का. काळ बघत नाहीत हे महात्मा गांधीजी आहेत का. काळ बघत नाहीत हे गोपीनाथ मुंडे साहेब आहेत का. काळ बघत नाहीत हे प्रमोद महाजन आहे का. काळ विचारत नाहीत या लता दिदी आहेत का. विठ्ठल विठ्ठल हो आला की घेऊन जातो त्याचं नाव काळ आहे. त्यामुळं काळाला विसरून जमत नाही दादा. मरण ज्या दिवशी आवाज देतं त्या दिवशी घर खालीच करावं लागतं. मग ती RCC असू नाहीतर मोदीचं घरकुल असू. मरण बघत नाही आणि मरण हे त्रिकालाबाधित सत्य आहे का हो. किती गेले ह्या मरणानं गिळले. ज्ञानोबराय सांगतात गणित लागत नाही आम्हा संतांना. मग तुम्हाला कधी लागल तुम्ही बघा. विठ्ठल विठ्ठल आणि नंबर 2 भगवंताला माणसानं विसरू नये. का विसरू नये. जन्म फुकट दिला दादा तुम्हाला. विकत आहे का. आहे का विकत. शासनाचं काही घ्या काय ना काय पावती फाडावी लागते. जन्म फुकट आहे ना. काय सुंदर रचना आहे देहाची. दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन. डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडस नारायण. नाचे जीवन भवरो. हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडशी नारायण. नासे जीवपन भवरोग. तुकोबराय सांगतात अरे तुला हात दिले पाय दिले डोळे दिले कान दिले. काय उपकार आहे भगवंताचा. जन्म फुकट दिला हो दादा. जेणे हा जीव दिला दान. काय वर्णन आलेलं आहे. दान दिलं दान परमेश्वर. विचार करा. म्हणून त्याची आठवण ठेवावी दादा. खऱ्या अर्थानं हृदयाच्या मंदिरात कोंढायला त्यालाच तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. साठविला हरिजी हृदय मंदिरी. काव महाराज कोणी कोणी साठवला. आम्हाला काही उदाहरणं आहेत ना. नंबर 1 माझ्या ज्ञानोबरायांनी परमेश्वराला साठवलं. नंबर 2 माझ्या जनाबाईनं साठवलं. आणि नंबर 3 ज्यांची बीजे उत्सव आहे त्या तुकोबरायांनी देखील परमेश्वराला हृदयात साठवलं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांची आजही समाधी भजन करते दादा. ज्ञानेश्वराच्या समाधी मधुनी निगतात मंजूळ स्वर. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. म्हणतात ज्ञानेश्वर. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. म्हणतात ज्ञानेश्वर. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम
बाईनं म्हणलं तर रातभर उठून द्यायचं नाही, पण वेळेचा बांधीलाय दादा. ज्ञानोबराय आजही समाधीत भजन करतात हो. माग गाणं आलत, 16 बरीस धोक्याच रस आलत का? तुम्ही म्हणाल कुठून गावलंय बुवाच्या तावडीत का? आलत का नाही दादा? 16 वर्ष धोक्याचं नाही, 16 वर्ष मोक्षाचं आहे. तुम्ही म्हणाल कसं? ज्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांनी भगवद्गीतेसारख्या कडक ग्रंथावर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगाला दान दिला, ते वय 16 होत. विचार करा. ज्या स्वामी विवेकानंदांनी समाजाच्या कल्याणासाठी अंगावरच्या चांगल्या वस्त्रांचा त्याग केला आणि अंगावर भगवी वस्त्र धारण केली, त्या स्वामी विवेकानंदांचं वय 16 होतं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू, अरे ज्या राजानं या रयतेला स्वातंत्र्य दिलं, वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःच्या करंगळीचा रक्ताभिषेक शिवपिंडीला घातला आणि तोरणागडाला पहिलं तोरण बांधलं. त्या राजा शिव छत्रपतीचं वय 16 होतं. विठ्ठल विठ्ठल. उगच गाणं नाही निघालं. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय शिवनेरीच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय शिवनेरीच्या डोंगरावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या पाठीवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. शत्रू संगे आनंद दे आपल्या निजल्या छातीवर, आपल्या निजल्या छातीवर, आपल्या निजल्या छातीवर. हे प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय शिवनेरीच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय शिवनेरीच्या डोंगरावर. अरे राजा नव्हता, देव होता आमच्यासाठी. आज देवळात देव त्या देवामुळे राहिलेले. एक शिवाजी न होता तो सबकी सुन्नत हो जाती सुन्नत. विचार करा दादा, कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपतीला नजराना म्हणून पाठवलेले, पण तिला साडी चोळी करून आपल्या बहिणीप्रमाणे परत पाठवणारा फक्त माझा दिलदार राजा शिव छत्रपती होता. दुसरा नाही, एकच, दोन नाहीत. विठ्ठल विठ्ठल. त्या छत्रपतींचं वय देखील किती होतं? 16. आता मला तो माणूस फक्त दाखवा जिनं ती गाणं गायलंय, 16 वर्ष धोक्याचं. कुठं नेऊन ठेवली संस्कृती, कुठं नेऊन ठेवली महाराष्ट्राची मातृभूमी. अवघड झालेलं आहे दादा. माझ्या ज्ञानोबराईने परमेश्वराला साठवलं. एवढंच काय, माझ्या जनाबाईनं देखील साठवलं. कसं? लोट जाड करी जनी नाहू घाली चक्रपाल. काय जनाबाईला विचारलं, कसा परमेश्वराला तुम्ही साठवला? धरीला पंढरीचा, धरीला पंढरीचा, धरीला पंढरीचा, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या चोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला. जनाबाई सांगतात, आम्ही परमेश्वराला गळ्याला दोरी. समाज जिंकायचा असेल तर कला लागते, बायकोला जिंकायचं असेल तर पैसा लागतो. गप्पानं नाही जिंकत. माझा अनुभव नाही, आणखीन तुमच्यासारख्याच ऐकून बोलतोय.
बायको जिंकायची असेल संसारात तर पैसा लागतो, शत्रूला जिंकायचं असेल तर कपट लागतं, गनिमी कावा जो छत्रपतींकडे होता. मित्राला जिंकायचं असेल तर सत्य वचन लागतं, बापाला जिंकायचं असेल तर आशीर्वाद लागतो, आणि जगाच्या विश्वाच्या बापाला जिंकायचं असेल तर भाव लागतो. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. आजी दुष्काळ तयाला, दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. कित्येक तरी दादा प्रमाण देता येते. तुमच्या ऐश्वर्याला नाही भाळत परमेश्वर, अरे त्यानं तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही काय त्याला देणार आहे? ती पोत्राच टाईप होईल. मग त्यांनी दान वाढायचं आणि ह्यांनी चार माघारी द्यायचं. ज्या परमेश्वरानं शरीर दिलं, संपत्ती दिली, ऐश्वर्य दिलं, त्याच्या पुढं काय घमेंड करणार आहे तू? रावणासारख्याची जिरावली बाबा, बारका गडी होता का रावण? बलाढ्य माणूस होता, 80,000 बायका. रावणाचं सांगतोय मी, 80,000 बायका, 1,00,000 ना तू, 2.25 पंतू, 43,32,000 वर्ष आयुष्य रावणाला होतं. तुकोबराय सांगतात 14 चौखड्या लंका नाथा, ती 43,32,000 होत. 3 प्रतिज्ञा होत्या रावणाच्या, हेतून स्वर्गाला शिड्या करीन, खरा समुद्र गोड करीन आणि सोन्याला सुगंध आणीन. एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. रावणाच्या संपत्तीचं मोजमाप आता ही झाला गणगोतावळा. इलेक्शनला उभा केला असता तर मला नाही वाटत त्याला प्रचाराला गाडी लावावी लागली असती. नाही नाही नाही, लीड आला असता आणखी. घरातच एवढं मतदान आहे, काय टाप आहे विरोधकाची उभं राहायची. विठ्ठल विठ्ठल. हो, एवढा ऐश्वर्यवान रावण, संपत्ती ऐका रावणाची. तुकोबराय सांगतात लंके माझी घरे किती ती ऐका, संगीतसे संख्या जैसी तैसी. 5 लाख घर पाषाणाची होती, 7 लाख घर विटांची होती, कोटी घर सोन्याची कांचनाची होती. दादा, हिरा माणिक मोती काय कमी होतं? काय कमी होतं रावणाला? काय दुर्दशा सुचली आणि संन्याशाची बाय पळून आली. एकटा नाही, लंके सहित मातीत गेला. विठ्ठल विठ्ठल. सोन्याच्या लंकेवर जो रावण घमेंड करत होता, माझ्या मारुतीरायाने राम नामाच्या पुढं राख केली सोन्याच्या लंकेची. जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य म्हणे तुका. एवढ्या सामर्थ्यवान रावणा सोबत मरताना तुकोबराय सांगतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही कवडी रावणाची. आणि खुशाल आम्ही सकाळचं गुंट्यावर टोप्या फिरवतो चौकात, काय कळतच नाही. कुठंतरी 2-4 गुंट खरेदी घेतलेली असते, काय ती टोपी फिरते, आता बोलायचं काम. त्यातल्या त्यात नुकताच जावाय चांगला मिळावा, मग तर बोलायचंच काम. मग त्याच्या बातमी ऐका, रावणाचं किती जावाय असतेल टाळकरी, काढलं गणी तर घाम फुटल घाम. विठ्ठल विठ्ठल. नाही माझ्या भगवंताच्या नामा पुढं रावणाचं काही चाललं. माती झाली माती, जीवनाची ही दुर्दशा होऊन बसली आणि लंकेची ही माती झाली. दादा माती. आता रावणावरनं निदान आपण तरी धडा घ्या, धडा. आपलं काय होईल?
ह्या बाबाचं तरी राहिलं नाही, आपलं काय राहणार आहे? विचार करा दादा, नाही काही चालत. त्यामुळं तुकोबरायांनी विचार केला, काय या संसारात आहे. परमेश्वर साठवण्याचा विचार केला. कसा परमेश्वर साठवायचा असतो ऐका दादा. तुकोबराय 8 पिढ्याचा सावकारकीचा धंदा होता माझ्या तुकोबरायाचा. बऱ्याच लोकांना वाटतं की ज्यांना काय काम नाही ती इकडं घुसत्यात. बऱ्याच जणांचा समज असतो ज्याला कुठंच काय मेळ लागना ती राईस प्लेट कार्यक्रम इकडं चालतो. नाही भाऊ, मी स्वतः MA BEd आहे. ह्या नादाच लागू नका दादा. 7 वर्ष आळंदी केली, 4 वर्ष मधुकरी केलेली आहे दादा, शिक्षण घेतलं. माझ्या माऊलीचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे. एवढं मोठं माऊलीनं केलं. आज महाराष्ट्रातलं एक ना एक गाव दादा पिंजून काढतो आणि एवढं मोठं मला लावलंही सर्व्हिसला. खरंच माऊलीची खूप माझ्यावर पहिल्यापासून मी माऊलीचा आशीर्वाद मानतो. मी जीवनात जर कोणाला भेट असेल तर फक्त तुकोबराय ज्ञानोबरायांच्या शापाला आणि भगवंताला. मग बाजार कुणी पुढे येऊ, कुणाला नडत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्याला भक्ती करावी वाटतं त्यानं फक्त परमेश्वराला आणि गुरुवर्यांना भ्यावं. दुसऱ्याला भिण्याची गरज नाही. या जगात तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून फक्त परमेश्वर सोडवू शकतो. लाखानं पैसा कोरोनाच्या काळात लोकांनी ओतला. लाखानं, लाख म्हणजे मगर सर चुड्याची लाख नाही. 100,000 मिळून 1 लाख होतो. विठ्ठल विठ्ठल. नाही लोकांना वाचवता. परमेश्वराची ताकद काय सांगू, लगेच सांगतो ऐका. एकाचा भाव शेवटच्या स्टेपला आला होता. शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये भावाला नेलं. शेवटच्या स्टेपला भाव आहे, थोरलाय आणि भावाला ऑपरेशनसाठी घेतलेला आहे. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन केलं तरी रिक्स आहे आणि नाही केलं तरी रिक्स आहे. यांनी सांगितलं डॉक्टर साहेब, जगानं उद्या म्हणू नये हो की ह्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. एक करा, ऑपरेशन करा, लागाल तेवढा पैसा घ्याव. डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो, माझ्या भावाला वाचवाव. धाकटा भाव म्हणतोय, त्याच्या पाठीवर पाय देऊन जन्माला आलोय, माझ्या भावाला वाचवाव. लहान लहान लेकरं आहेत होते, पोरकी होती. डॉक्टर साहेब पाया पडतो तुमच्या, लागल मागाल तेवढा पैसा ओतायला तयार आहे, पण भावाचा जीव वाचवा. माझ्या ज्ञानोबरायांची ओवी सांगते, जिथं आयुष्य संपतं तिथं औषध देखील कामाला येत नाही दादा. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंतच डॉक्टरचे हे प्रयत्न कार्यरत असतात. आयुष्य संपले की डॉक्टर ही काही करू शकत नाही. तुकोबरायाचं प्रमाण आहे, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. अरे डॉक्टरनं जर लोक वाचवायला सुरुवात केली असती तर देवाचं भजन कुणी केलं असत. विचार करा दादा. धाकटा भाऊ पाया पडतोय, मोठ्या घरातले आहेत. डॉक्टर साहेब मागाल तेवढी रक्कम द्यायला तयार आहे, पण माझ्या भावाचा जीव वाचला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही एक करा, तुम्हाला आता मी जास्त काही बोलत नाही, पण तुम्ही माझं जिथं कॅबिन आहे त्या कॅबिनच्या ठिकाणी जावा आणि माझ्या कॅबिनच्या मी जिथं बसतो त्या बसण्याच्या खुर्चीच्या वर एक पाटे, तेवढी पाटी वाचून या, मग तुम्ही मला काहीच विचारणार नाही. आला तो धाकटा भाऊ पळत पळत पळत. त्याला वाटलं त्या पाटीवर काही औषधांची नावं असतील किंवा मोठ्या डॉक्टराचं एखाद्या नाव असेल. त्या पाटीवर फक्त एकच वाक्य होतं, मायबाप खूप कान देऊ नये का. त्या पाटीवर एकच वाक्य होतं, हृदय हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर, सगळ्यात तज्ञ असणारा. परंतु त्यानं देखील त्या भावाला पाटी वाचायला लावलं. डॉक्टर जिथं बसत होता तिथं धाकटा भाऊ पळत गेला आणि त्या खुर्चीच्या वर पाटी पाहिली. त्या पाटीवर 4-5च वाक्य होती दादा, पण ती वाक्य काळजाचा घाव घेणारी होती. ते वाक्य कोणतं होतं माहित आहे? ते वाक्य असं होतं, डॉक्टर देव नाही, डॉक्टर माणूस आहे.
काय वाक्य होतं? डॉक्टर देव नाही, कोण आहे? माणूस आहे. आणि माणूस माणसाला तोपर्यंतच प्रयत्न करू शकतो जेवढं त्यानं आत्मसात केलेलं आहे दादा. जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझ्या तुकोबराय देखील बारक्या घरातले नव्हते. 8 पिढ्याचे सावकार होते. त्या काळात तुकोबराय पश्चिम महाराष्ट्रात मगरसर 3 लोक श्रीमंत होती. 15व्या शतकात. मला चांगलं आठवतात त्यांची नावं. नंबर 1 पुण्याचा अप्पाजी गुळवे, नंबर 2 देहूचा मंबाजी बुवा आणि नंबर 3 पिंपरी चिंचवडचा चिंतामणी ब्राह्मण. ही 3 लोक पश्चिम महाराष्ट्रात त्या काळात श्रीमंत होती. त्या तिघातला नंबर 1चा श्रीमंत पुण्याचा अप्पाजी गुळवे होता. 15व्या शतकात इन करी त्याला 3,500 एकर ऊस होता. किती किती 3,500 एकर ऊस. आता 15व्या शतकातला 3,500 एकर ऊस म्हणजे 2022 मधला किती? काय लोक गणितच करत नाही. मला अवघडच वाटत. करा ना कधीतरी गणित. त्या काळचा ऊस 3,500 एकर. आज किती होईल किंमत काढली तर? नंबर 1चा बागायतदार होता. आणि त्या पुण्याच्या अप्पाजी गुळव्याची एकुलती 1 मुलगी जिजा, आणि ती तुकाराम महाराजाची पत्नी होती. मग तुकाराम महाराज किती श्रीमंत होतं? घरी जाऊन पुन्हा बघा. विठ्ठल विठ्ठल. आपण जिथं राहतो ह्या जमिनी देखील तुकाराम महाराजाच्या येत्या बरं का, विसरू नका. त्या काळात कर्ज दिलं शेतकऱ्यांना, गोरगरिबांना तुकोबरायांनी. अचानक एक दिवस रात्री झोपेत असताना स्वप्न पडलं तुकोबरायांना. आणि स्वप्नात पांडुरंग परमात्मा आला. परमात्म्यानं दर्शन दिलं आणि तुकोबरायांना सांगतात, तुकोबा तुझा जन्म जगाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी, आणि तुम्ही संसार करत बसलाय. जगाचा ब्रह्मांडाचा नायक तुकोबरायांना म्हणतोय, मागल्या जन्मी तुम्ही मला 100 अभंग लिहीन म्हणून वचन दिलं होतं. प्रमाणाची संख्या सांगे 100 उरले ते शेवटी लावी तुका. ज्या नामदेवरायांनी 100 अभंग पूर्ण करेन असं वचन दिलं होतं, त्याच नामदेवरायांचा अवतार म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय होते. स्वप्नात तुकोबराय भगवंताला सांगतात, देवा माहित आहे मी दिलेलं वचन ऐका कमळापती माझी रंकाची. माहित आहे मला तुला दिलेलं वचन. मग माझं वचन माहित असूनही तुम्ही संसारात कसे काय गुंतले? पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जैशी प्राचीनाची दोरी. दादा, दारात आलेले पक्षी जसे 4 दाणं टिपल्यानंतर निघून जातात, तसं माणसाचा जन्म आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जीव येथे उकता वस्ती करू वाटे जाता. उकत्यानं जसं माणूस दुसऱ्याच्या शेतात कामाला जातं, तसा हा जीव आहे दादा. उकता दिलाय, उकता सोडावा लागणारा एक दिवस. तुकोबराय उठल्यानंतर तुकोबरायने विचार केला दुसऱ्या दिवशी, अरे दादा विचार करा, दिला शब्द माझ्या तुकोबरायांनी, पांडुरंगा चुकलं रे माझं, नाशिवंत संसारात गुंतत गेलो, तुझ्या वचनाची जाणच राहिली नाही रे. ठीक आहे, उद्याच तुझ्या त्या कार्याला सुरुवात करतो. दुसऱ्या दिवशी तुकोबराय उठलेले आहेत आणि तुकोबरायांच्या भावाला वाटले की उठल्याबरोबर स्नान करून आता दादा दुकानावर जाईल. नाही, तुकोबरायने आडसाला पडलेला विणा आणि चिपळ्या बाहेर काढल्या.
विश्वंभर बाबाच्या. पण त्या घेण्याच्या अगोदर तुकोबरायांनी एक मोलाचं कार्य केलं. कोणतं माहित आहे? ज्या लोकांना तुकोबरायांनी कर्ज दिले होतं ती लोक कर्जात गुंतून राहू नयेत म्हणून तुकोबरायांनी आपल्या वाड्याचा दरवाजा उघडला. आणि वाड्याचा दरवाजा उघडल्याबरोबर तुकोबरायांनी जी कर्ज खते होती, जी कर्ज लोकांना दिली होती, ती कर्ज खत बैलगाडीत भरली. बैलगाडीत त्यांच्या वाट्याची, भावाची जाग्यावर ठेवली, त्यांच्या वाट्याची. त्या काळात महाराज 25 बैलगाड्या भरलेल्या. किती? मग कुणाव किती कर्ज असेल काढा व्याज. म्हणून मी म्हणलं मोठ्या माणसाचं मोठे पण मापाय जाऊन. जमिनी देखील या तुकोबरायांच्याच आहे. तो महाराष्ट्रातला सबंध मुलूक तुकोबरायांचा होता. कर्ज दिली होती लोकांना. 25 बैलगाड्या भरल्या. सगळ्या बैलगाड्या इंद्रायणीच्या दिशेने वळवण्यात आल्या आणि इंद्रायण्यात नदीत सगळी कर्ज खत बुडवण्यात आली. जे कर्ज खत वर यायची पुन्हा तुकोबराय पाय द्यायची, पाण्यात बुडवायची. त्याग केला संसाराचा तुकोबरायांनी. 8 पिढ्याचा सावकारकीचा धंदा तुकोबरायांनी काही कालावधीत, काही वेळेत माती मोल केला. दादा, ह्याला म्हणावं वैराग्य. विठ्ठल विठ्ठल. आठ पिढ्याचा संसार, सावकारकीचा धंदा माझ्या तुकोबरायांनी काही क्षणात माती मोल केला. गळ्यात विना घेतला, हातात चिपळ्या घेतला आणि तुकोबरायांची एकच अवस्था झाली. गातो आवडीने गोड तुझे नाम, गातो आवडीने गोड तुझे नाम. तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो अवस्था कशी झाली. तूच माझी आई, तूच माझा बाप. मुखी नाम घेता जाडी तोशी पाप. तूच सखा कृष्ण, तूच सखा कृष्ण. तुझा मी सुधा, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. हो दादा, किती भजन केलं माझ्या तुकोबरायांनी. दादा, किती भजन केलं सांगू. अहो, तुकोबरायांच्या बायकोच्या पायात काटा मोडलेला विठ्ठलानं काढायला यावा एवढं भजन झालं. विठ्ठल विठ्ठल. ज्या वाटेनं माझी तुकोबराय चालायची त्यांच्या पायाखालची माती देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपण मातीत गेलो तरी जाती म्हणणार नाही. त्यांच्या पायाखालची म्हणत होती माती विठ्ठल. आणि कशी म्हणायची माहित, कशी म्हणायची माहित आहे? माझ्या माग म्हणणार का महिला मंडळ? नाही, इलेक्शनला नाही आलो, प्रचाराला, भजनाला आलोय. भजनाला गावात म्हणणार का? द्या स्वर. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. बोला. वा वा, म्हणा म्हणा म्हणा. टाळी टाळी. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल
म्हणा म्हणा मोठ्यानं. विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा माझा माझा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हाय काय एखाद्याचं भांडण बिंडण सांगा या पार्टीला. जेवलाय का नाही? काय तर विठ्ठल माझा तुझा ग माझा, कुणाचाच कुणाला आवाज तर मला काय आलाच नाही. ठीक आहे असं. माझ्या तुकोबरायांच्या पायाखालची माती देखील विठ्ठल विठ्ठल म्हणायची. किती भजन केलं माझ्या तुकोबरायांनी. अहो नाशिवंत शरीर वैकुंठाला घेऊन गेले. तुका वैकुंठाला गेला, पुन्हा जन्मा नाही आला. त्याच तुकोबरायांची बीज. विचार करा, सावकारकीचा धंदा करणारा एक व्यक्ती नामाच्या बळावर वैकुंठाला जातो आणि संत नाम प्राप्त होतो. दादा काय विशेष, ही नामाची ताकद आहे. आज माझ्या तुकोबरायांचा प्रार्थना पांडुरंग परमात्मा करतो. का करतो? कारण संतांचा अधिकार तेवढा मोठा आहे. म्हणून माझे तुकोबराय वैकुंठाला गेले आणि तोच सोहळा म्हणजेच हा तुकाराम बीजोत्सव आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येईल की तुकोबरायांनी त्यांच्या जीवनात परमेश्वर साठवला. म्हणून तुकोबराय म्हणतात साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. हृदय मंदिरे, हृदय मंदिरे, हृदय मंदिरे, हृदय मंदिरे, हृदय मंदिरे. साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला सरली रझार झाला सपड व्यापार. खऱ्या अर्थानं त्या तुकोबरायांनी जीवनात परमेश्वराला साठवलं असं म्हणता येईल. आणखीन कुणी? माझ्या सावता महाराजांनी हृदय कापलं हो, छाती कापली आणि आत परमेश्वराला जागा दिली. कशाला? लपायला. सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी.
पांडुरंगाचं वाहणारं पाणी माझ्या सावता महाराजाला चंद्रभागेचं पवित्र पाणी वाटायचं. अहो शेतात डुलणारी पिकं माझ्या पांडुरंगाचं रूप वाटायचं. विचार केला, पंढरपुराला न जाता आपल्या शेतामध्ये परमेश्वर ज्यांनी मिळवला त्या सावता महाराजांनी खऱ्या अर्थानं म्हणा येईल साठविला हरी जे हृदय मंदिर. आणखीन माझ्या जनाबाईनं सुळावर गेली बिचारी. काय चरित्र आहे माझ्या जनाबाईचं. विचार करा, बापा संग लहान वयात पंढरपूरला आलेली ही जनाबाई परमेश्वराला पाहिलं आणि परमेश्वराला डोळ्यात साठवलं, मनात आठवलं आणि पुन्हा हृदयात साठवलं. दादा, ते जनाबाई पुन्हा बापाला म्हणते, बाबा आता मी पंढरपुरातून येणार नाही, मला कुठं राहायचं, इथंच राहायचं. अगं एवढ्या लहान वयात मी त्याला पाहिले. कुणाला? त्या परमेश्वराला. परमेश्वराला तर सगळी दुनियाच पाहते. नाही बाबा, परमेश्वराला दुनिया पाहते, मी तसं नाही पाहिलं. मी जसं पाहिले तसं मला वाटतंय आणखीन कुणीच नाही पाहिलं. देवाला देखील पाहण्याचं प्रकार आहे. देवाच्या त्या दर्शनात पाहणं वेगळं आहे आणि असंच नुसतं पंढरीला हेलपाटे घालणं वेगळं आहे. काय शॉपिंग मॉल नाही तिथं. आलं का देणार? पंढरीला का जाऊ दादा? जन्म सार्थकी करण्यासाठी. जन्मासी येवो पहारी पंढरी नाचा महाद्वारी देवा पुढे जन्मासी येवो पहारी पंढरी. हो दादा, जन्म सार्थकी लागावा असं वाटत असेल, जन्माला आल्यानंतर एकदा तरी माझ्या पांडुरंगाची दर्शन घ्यावं. किती देखणा आहे माझा देव. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, काय देखणं स्वरूप. रवी शशी कळा लोपली, हजार कोटी सूर्यांचं तेज जरी एकत्र केलं तरी माझ्या परमेश्वराचं रूप ते धारण करू शकत नाही. तुकोबरायांचं वर्णन आहे. पण त्या परमेश्वराला तसं पाहण्यासाठी तो अगोदर हित असावा लागतो. मनी नाही भाव म्हणी देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, देवा शान पावायचा नाही र, देवा शान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. म्हणून जन्माला आला ना, एकदा तरी पंढरीला जात जा, वारीला जात जा. दादा, वारीचा आनंद वेगळा आहे हो. असं जाणं वेगळं आणि वारीत हरिनाम भजन करत जाणं वेगळं. नाम म्हणता वाट चाली यज्ञ, पाऊला पाऊली तुकोबराय म्हणतात. कलियुगात जर माणसाचा उद्धार कशानं असेल तर तो फक्त परमेश्वराच्या नामस्मरणाने. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीनं माणसाचा उद्धार नाही. जप नाही, तप नाही, यज्ञ नाही, याग नाही, काहीच कशाच्या नादा लागायच नाही. विठ्ठल फक्त नामस्मरण करायचं. जे साधू संतांनी सांगितले त्या वाटेनं चालायचं. तिनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत देवारीचा आनंद वेगळा आहे दादा. जर वारीच्या वाटेवर गेला, विचार करा, कोण कुठल्या गावचा, कोण कुठल्या शिवचा, पण सगळ्याची ओळख एका शब्दानं होते. तो शब्द पवित्र आहे, माऊली. काय शब्द आहे दादा. माऊली शब्दाचा अर्थ काय माहित आहे? मा मानवता, उ उदारता, ली लीनता, इति नाम माऊली. विठ्ठल विठ्ठल. नुसतं म्हणलं ना माऊली रामकृष्ण हरी. दादा,
विचार करा, माझ्या ज्ञानोबरायांना अन्न खाऊन दिलं नाही. अहो, मधुकरी मागून आणलेलं अन्न देखील ब्राह्मणानं खाली ओतावं आणि त्यावर नाचावं, थुकावं, एक घास माझ्या माऊलीच्या पोटात जाऊन दिला नाही. पण आज ज्ञानोबा माऊली तुकोबराय म्हणलं की लाखोन लोक गुलाबजाम देतात, जिलेबी देतात, पुरी भाजी देतात, काय काय खातात. संतांना मिळालं नाही, पण संतांच्या नावावर मात्र आज भरपूर लोक जगायला येतात. काय मोठेपण आहे साधू संतांचं, विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळं त्या वारीच्या वाटेचा आनंद वेगळा आहे. दिंड्या, टाळ, मृदुंगाच्या गजरात चालावी वारी. आणि वारीचा आनंद कसा आहे सांगू. दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली, वाळवंटी भेटा भेट झाली, वाळवंटी भेटा भेट झाली. ध्यानी मनी पांडुरंग स्वप्नी दिसे पांडुरंग, ध्यानी मनी पांडुरंग स्वप्नी दिसे पांडुरंग. ब्रह्मानंदी नागरी वाळवंटी भेटा भेट झाली, वाळवंटी भेटा भेट झाली, वाळवंटी भेटा भेट वाळवंटी भेटा भेट झाली. काय आनंद आहे दादा वारीचा. त्यामुळे वारीला जावं, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालावी, सोमवार एकादशी व्रत करावं आणि नित्यनेमानं हरिपाठ तरी करावा आणि तुळशीला पाणी घालावं दादा. त्याचा जन्मच सार्थकी लागला. विठ्ठल विठ्ठल. नामानं उद्धार मिळतो एवढंच नाही दादा, त्या माणसाची कीर्ती तिन्ही लोकात उरून राहत असते. आणखीन कुणाला मोक्ष दिला, कुणाचा उद्धार केला नामानं सांगू. फक्त माझ्या तुकोबरायांचाच नाही, तुकोबराय बरोबर सावता महाराजांचा, ज्ञानोबरायांचा, नामदेवरायांचा, सकल संतांचा. त्याच्यापेक्षा आणखीन जबरदस्त उदाहरण सांगितलं. मागे एक गाणं आलं होतं बघा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. ला 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 ला. माझं झालं नाही म्हणून लाला घातलं. विठ्ठल विठ्ठल. त्या गाणं मला सांगायचं नाही, त्या गाण्यातली एकच लाईन सांगायची. एका वेश्येची मुलगी दादा, वेश्येची मुलगी देखील नामानं उद्धार पावली. काय ताकद आहे परमेश्वराच्या भजनात. तिनं देखील देव साठवला. कसा सांगू, ऐका माझ्या कानोपात्रीचं चरित्र. मंगळवेढा म्हणून पंढरीच्या दिशेनं जाताना गाव आहे. पहा मंगळवेढा दामाजीचा वर्णन देखील आहे. त्या मंगळवेढात एक वेश्या राहत होती. वेश्या म्हणजे शरीर विक्रय करणारी. त्या वेश्येच्या पोटी मुलगी जी जन्माला आली होती, त्या मुलीचं नाव कानोपात्रा होतं. विठ्ठल विठ्ठल. थोडीशी मुलगी मोठी झाली, दिसायला देखणी, एवढं स्वरूप की दादा सुकलेल्या फुलाला हात लावला तर ते फुल पुन्हा उमलाव, एवढं देखणं स्वरूप कानोपात्रेचं होतं. हळूहळू मोठी झाली. एके दिवशीचा प्रसंग आहे. कानोपात्रा खेळत असताना पंढरीच्या दिशेने एक दिंडी चालली होती आणि ती दिंडी असं भजन करत चालली होती, असं भजन करत चालली होती की कानोपात्रा त्या दिंडीत गेली. आपण तर मांडपात आहे, त्यामुळे आपण देखील त्या दिंडीत जायचं. त्या दिंडीचंच भजन तसं होतं. कसं होतं माहित आहे? सगळ्यांनी आपले दोन्ही हात वर करा.
भजन म्हणा भजन जन्म सार्थकी लागल दादा. त्या दिंडीतलं भजन कसं होतं माहितीये का? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ओ ज्ञानोबा 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 वारकरी, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. बोला बोला. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली सांगा होईल विठ्ठल विठ्ठल. दिंडीचा आवाज कानावर पडल्याबरोबर कानोपत्रेनं खेळ मोडलेला आहे आणि दिंडीच्या आवाजाच्या दिशेनं कानोपत्रा पळत निघालेले. दिंडीमध्ये विनेकरी होते, टाळकरी होते, मृदुंगवाले होते, झेंडा घेऊन पताका घेऊन पुढे काही चालत होते. कानोपत्रा आलेले आणि त्या विनेकरी बाबाच्या पाया पडलेले. लहान मुलगी, एका वेश्येच्या मुलीनं देखील परमेश्वर मिळवला ते सांगतोय दादा उदा. विनेकराच्या पाया पडली. बाबा हे काय चाललंय? बाबांनी सांगितलं, बाळ हे भजन आहे. भजन काय असतं? अगं हे परमेश्वराला केलेली प्रार्थना आहे. मग प्रार्थना आहे तर नेमकं मग हे कशासाठी करायची? हे मोक्ष मिळवण्यासाठी करावी लागते. मोक्ष म्हणजे काय? अगं जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्त होणं याचं नाव मोक्ष आहे. ह्याच्यासारखी मोक्षाची व्याख्या दुसरी नाही. आणि मोक्ष फक्त नामाने मिळतो बरं का. कलियुगात दुसरं काही कामाला येत नाही, फक्त नामानं. त्यामुळं आम्ही भजन करतो पांडुरंगाचं. मग ही दिंडी चालली कुठं आणि भजन कुणाचं करता? ही दिंडी पंढरीला चाललेली आहे. पंढरीत काय? अगं पंढरीत जगाचा, विश्वाचा, ब्रह्मांडाचा चालक मालक, ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा विठेवर उभा आहे. अगं पुन्हा मुलगी विचारते, मग मलाही त्याला पाहायचं आहे. काय म्हणते? मलाही त्याला पाहायचं आहे. विचार करा. विनेकरी बाबानं सांगितलं, मुली तुझं खेळायचं वय आहे ग, तू खेळ. तू एवढी तत्वज्ञानाच्या गोष्टी कशा काय बोलते? त्यावेळेस त्या मुलीनं सांगितलं, बाबा मी बालपणापासूनच असे, मला देखील भक्तीची खूप आवड आहे. अरे वा, म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, पंढरपुरात मलाही घेऊन चला आणि मलाही त्या परमेश्वराला पाहायचं आहे जो आपल्याला मोक्ष देतो. असं चालतंय, मग चल. पंढरपूरला कानोपत्र आलेले आणि आल्याबरोबर कानोपत्रेनं परमेश्वराला पाहिलं. जसं परमेश्वरानं दर्शन दादा ज्ञानोबरायांना दिलं, जनाबाईला दिलं, नामदेवरायांना दिलं, तसं दर्शन कान्होपत्रेला मिळवायचं होतं. पण कान्होपत्रेनं त्याला पाहिल्याबरोबर कान्होपत्रा देखील वेडी झालेले. कारण की ह्याचं स्वरूपच असं आहे, जो जो याला भावानं भक्तीनं बघतो त्याला त्याला हा वेड लावतो. आणि मग ते लोक म्हणतात, पाहिला पाहिला नंदाचा पाहिला
कानोपात्र्याला सांगण्यात आलं, तुला जर मोक्ष पाहिजे असेल तर गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाल, सोमवार एकादशी व्रत कर आणि मरेपर्यंत माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचा दरबार सोडू नकोस, तर तो मोक्षाला जाशील. कोण सांगते? बाबा, साधू संत सांगतायत कानोपात्रेला. पण मरेपर्यंत बाळ माझ्या देवाचा दरबार सोडू नकोस. हे शब्द कानोपात्रेच्या कानात चांगलेच भिनले होते. कानोपात्रेनं त्याच दिवशी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, हातात चिपळ्या घेतल्या, गळ्यात विणा अडकवली आणि कानोपात्र आता पांडुरंगाच्या दरबारात नाचायला लागली, हो, भजन म्हणायला लागली. विचार करा माय बाप, भजन म्हणत म्हणत मुलगी हळूहळू मोठी झाली. आधीच कानोपत्रा दिसायला देखणी होती. त्यावेळेस समाज म्हणायचा, अहो काय मुलगी गाते हो, काय देवाचं भजन करते हो. ती मुलगी मोठी झाल्यानंतर समाज बोलायला लागला, अहो काय मुलगी दिसते हो. हीच बातमी मजल दर मजल करत त्या वेळी पंढरपुरावर ज्याचं प्रशासन होतं त्या बादशाचं नाव होतं कर्नाटकचा बिदरचा बादशाह. बिदर त्याच्या कानावर जाऊन ही बातमी धडकली. कानोपात्रेचा तो हेवा बादशाच्या कानावर पडला. बादशाने विचार केला, अशी कोण मुलगी आहे जी सुंदर दिसते, सुंदर गाते. त्या काळातले मुस्लिम राज्यकर्ते आपल्या दरबारात काय करायचे, स्त्रियांना नृत्य करायला अशा प्रकारचे सांगायचे आणि त्या ठिकाणी बक्षीस देखील देत होते. बादशाने विचार केला, मग आपण एवढंच हिचं या कानोपात्रेचं कौतुक करतात तर हिला उचला, खरेदीच करू, आपल्या दरबारात नाचू, काय कमी आहे आपल्याला. पण परवानगी आईची घ्यावी लागल, कारण आईनं 9 महिने 9 दिवस वाढवलेलं असतं. दादा, आई बापाचं दुःख खूप मोठं असतं. विचार जर करण्याची वेळ आली, सागरापेक्षा जिचं अंतकरण मोठं आहे तिला आई म्हणतात आणि स्वर्गापेक्षा ज्याची उंची मोठी आहे त्याला बाप म्हणतात. दादा, आई बापाचं हृदय कळायला खूप मोठं मन लागतं. उगाच एका कवितेत वर्णन आलेलं नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, तडपडत्या उन्हात रक रक त्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याची फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. दादा, 9 महिने हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करून आईनं वडिलांनी वाढवलेलं असतं. आणि मोठं झाल्यावर अक्कलदाड फुटल्यावर हीच जात काय म्हणते माहित आहे, आमच्या आईला काय कळत नाही. बालपणी तुझ्या डोळ्यात काजळ घालायची अक्कल आयला आहे. अरे भिजल्याला बाळू तर बदलायची अक्कल आयला आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. तू खाल्ल्याला खरकाट तुझं भरायची आयला अक्कल आहे. तो घाण केलेली साफसफाई करायची आयला अक्कल आहे. आणि बायको आल्यावरच म्हणतोय आमच्या आईला तर काय कळत नाही. काय कमाला नाही. त्याच कसं आहे, मृदुंगमणी तुम्ही असं तांदूळ फेकून हाना, ती परिणाम नाही तर एवढं करत. तुम्ही लग्नात रंगवून हळदीत कोकात फेकून हाना, मेंदवाच परिणाम दुसऱ्या. असो, तशी विनोद भरपूर सांगेन, वेळ संपत आलेली. बिदरच्या बादशाने विचारलं, कौन है उसकी माँ? हिंदी बादशाह होता. कौन है माँ? हम मिलना चाहते. मला मी भेटणार तिला आणि त्या मुलीला आपण खरेदी करू म्हणून बिदरचा बादशाह आलेला आहे. मंगळवेढ्यात वेशीचं घर विचारलेलं आहे आणि त्या वेशीच्या घरात आलेला आहे. दादा, विचार करा, त्या वेशीला म्हणतो कसा, तेरी लड़की हमें बहुत पसंद आई, हम उसे खरीदना चाहते. तुझी मुलगी आम्हाला खूप आवडलेली आहे आणि आम्ही तिला खरेदी करायला आलेलो आहे. पोटासाठी शरीर विकणारी आई
आणि पोटी आलेलं भाग्यवान रत्न मागायला बिदरचा बादशाह आलाय. काय प्रसंग आहे दादा. आईने विचार केलं, शरीर आपलं वयोवृद्ध हळूहळू होणार, पण पोरगी जर या बादशाच्या पदरात दिली तर कायमची लखपती होईल आणि मलाही करेल. म्हणून आईनं त्या काळात 10 लक्ष मोहराला मुलगी विकली. किती? 10 लक्ष मोहराला. परस्पर व्यवहार झाला. बिदरचा बादशाह म्हणला, सुन कर मेरे आदमी आएंगे, उनके पास जो पहरेकरी वफादार होते उनके पास उसको भेज देना, नहीं सोनी तो उठा ले जाएंगे. ये 10 लाख मुद्रा रख और चुपचाप बैठ. त्यामुळे बादशाचा हुकूम म्हणजे राजा बोले प्रजा चाले. काय चालणार आहे दादा. 10 लाख मुद्रा कानोपत्रेच्या याच्या ओट्यात घरात टाकल्या. 10 लाखाच्या किमतीच्या मुद्रा दिल्या. कानोपत्रा रात्रीची घरी आलेली आणि घरी आल्याबरोबर विना खोटीला अडकवला, चिपळ्या ठेवल्या आणि आईला म्हणले, आई मला जेवायला वाढ. आई म्हणते, कानोपत्रे आता तू मोठी झालीस, 16-17 वयाची तू झालीस, बंद कर हे तुझं नाचणं गाणं. का ग आई, काय झालं? माझं ऐकणार ना, मी तुझी आई ना. हो, तू म्हणाल ती गोष्ट मी ऐकेन, कारण आपल्या जीवनावर आई वडिलांचा सर्वस्व अधिकार असतो. मग माझा ऐक, काढती गळ्यातली माळ, पुसती कपाळाचा टिळा, आणि उद्यापासून तुला लोक न्यायला येणार आहेत. त्या राजाच्या दरबारात नेऊन जाऊन नाच. कानोपत्रे तू सुखी होशील, मला सुखी करशील. काळ्या येट्याच्या मंदिरात काय मिळतं ग, जिथं बुकान तुळशीच्या माळा, काय मिळणार आहे दुसरं त्याच्या? नका त्याच्या नाचू, बिदरच्या बादशाच्या दरबारात नाच. लखपती करल, राणी सारखी राहशील. कानोपत्रे आई म्हणून सांगते ग, कोण तुला जगावणार, कोण तुला पुन्हा घेणार? मी माझंही वय संपत आलेला आहे, माझा तरी धंदा कुठपर्यंत चालणार? कानोपत्रेची आई म्हणते, कानोपत्रे जाग, हे मला मुद्रा दिल्यात राजाने, माझा ऐकशील ना? कानोपत्रेनं उत्तर दिलं, आई आई तुझं ऐकायला असतं ग, तुझंही ऐकलं असतं जर हिताच असतं तर. पोटचा गोळा आई तू 10 लाख मुद्राच्या किमतीला विकतेस. तुझं काळीज म्हणावं का दगड? काय आहे शरीर, शरीर राजाला देऊन काय करणार गाई? तू केलं तेच माझ्या वाट्याला येणार. त्याच्या दरबारात नाचीन नाचीन नाचीन, राजा माझा भोग घेईल आणि सोडून देईल मला. पण आई माझ्या पांडुरंगाच्या दरबारात नाचली ना, माझा जन्म सार्थकी लागेल ग, जन्म सार्थकी. पुन्हा मी या जन्माला यायची नाही. कानोपत्रे आवाज वाढवू नकोस, मी जेवढं सांगते तेवढंच ऐकायचं, त्याच्या पुढे बोलायचं नाही. सकाळी तुला त्यांचे नोकर न्यायला येतील, गुपचूप त्यांच्या बरोबर जायचं नाही. आई अगं बोक्यासारखा बाप असेल आणि सरपिणी सारखी आई असेल तर कसं त्या लेकराला सुख मिळेल ग? नाही मिळू शकणार, नाही जाणार मी. आई तू लाचार झालीस, मी माझ्या देवाला लाचार नाही होणार. मला ज्या विनेकर बाबांनी सांगितले, शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या पांडुरंगाचा दरबार सोडू नको, त्याच्याच दरबारात नाचीन. अरे जिवंत राहिली तरी मी पांडुरंगाचे आणि मेली तरी त्याचे. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी भजनाला येणारे, कधीतरी कीर्तनाला टपाकणारे, गावगावचे सप्ते मोडणारे, जरा कान देऊन नीट ऐका, भक्ती ह्याला म्हणतात. जिवंत राहिले तरी त्याचे आणि मेले तरी ह्याला भक्ती म्हणावी, ह्याला साठवणं म्हणावं. उग सप्ताला ऐकलं कानोपत्रेनं, सकाळची वेळ आहे, उजडलेलं आहे, पाहिलेलं आहे. नोकर लांबूनच बघता कानोपत्रा सावध झालेले, अंतरुणातून उठलेले आणि पळत पळत मागल्या दरवाज्यातनं मागल्या बाजूला गेलेले. नोकर मागे कानोपत्रा पुढे, नोकर मागे कानोपत्रा पुढे, नोकर मागे कानोपत्रा पुढे. मजल दरमजल मजल दरमजल करत पांडुरंग आता वाळवंटात आलेले. पंढरपूरच्या वाळवंटातनं कानोपत्रा पायऱ्या चढून आता नामदेव पायरी जवळ आलेले. नामदेव पायरीवरून आता आत आलेले, तरी नोकर मागचे हलेनात. विचार करा, अरे साठवणं भगवंत कशाला म्हणतात ऐका दादा. तरी मागले नोकर हलेनात, कारण आज मुलीला न्यायला आले होते.
आणि तेही अशी नाही आली तरी उचलून न्यायला आले होते. कानोपत्रेनं ओळखलेल्या 17 वर्षाची मुलगी पुढं पळते, नोकर मागे पळतायत, ती पुढं पळते. दरमजल मजल करत नामदेव पायरी जवळ आल्यानंतर आता कानोपत्रा आत मंदिरात आलेले, मंदिरातनं गरुड खांबाच्या पुढं राऊळात आलेले आणि राऊळातनं कानोपत्रा आता आत मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत घुसलेले. तरी नोकर मागचे हलेनात. आता मात्र जगाच्या माग कान्होपत्रा लागलेलं नाही. पांडुरंगाचं शेवटचं पाय कान्होपत्रेनं धरलं आणि देवा हा जन्म तुझ्या पायाला मी वाते, या शरीराला मरेपर्यंत कुणाचा हात लागू देणार नाही. म्हणून कान्होपत्रेनं मुंडकं आपटलं आणि कान्होपत्रेनं तिथंच जीव सोडून दिला. जन्म मरण नको आता, नको येर झार. जन्म मरण नको येर झार. नको आई गाता नाता व्यर्थ परिवार. चंद्रबाहू पांडुरंगा, चंद्रबाहू पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला उभे राहतो. जीव सोडून दिलेला आहे कान्होपत्रेनं. शेवटचा श्वास पांडुरंगाच्या पायावर सोडला. 17 वर्षाच्या मुलीनं. विचार करा, आमची 70 पार झाली तरी आम्हाला अकला फुटत नाहीत भजनाच्या. विचार करण्याची गोष्ट आहे. जीव सोडून दिला. प्रेत पांडुरंगाच्या पायाजवळ पडलेला आहे. पंढरपुरातले भटजी ब्राह्मण गोळा झालेले. तर कुणाचं प्रेत आहे रे, कोण मुलगी आहे? सगळे गोळा झालेले आणि गोळा झाले बरोबर बघतात, अरे म्हणजे मंगळवेढच्या वेशेची मुलगी, हीच मंदिरात नाचणार आहे. काही लोक म्हणायचे अहो आपला देव बाटला, देवाला दया दुधानं आंघोळ घाला. अहो पवित्र देव आहे आपला. अहो वेशेच्या मुलीनं बाठवला हो. काय म्हणायचे अहो फेकून द्या, काय म्हणायची चंद्रभागेच्या पाण्यात फेकावं, काय म्हणायची पुरून टाका, तर काय म्हणायची हिला बाहेर अशीच फेकून द्या, जनावरानं खाऊ द्या. हे देव बाटवून मेली हो. समाज व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. हाणणाऱ्याचा हात धरा येतो, बोलणाऱ्याचं तोंड धरा येत नाही दादा. अनंत शास्त्री त्या काळचा पंडित, पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करणारा होता. पुजारी होता पंढरपूरचा. साधा सुद्धा पुजारी नव्हता. पेटी मास्तर त्याच्या संग देव बोलत होता. देव आपल्या संग बावकी बोलना. विठ्ठल जगाचा बाप ज्या ब्राह्मणासोबत बोलत होता तो पुजारी सामान्य असेल? अहो काय मूर्खपणा. त्याचं नाव अनंत शास्त्री होतं. तिळा एवढं पाप ज्याच्या जीवनात नाही त्या अनंत शास्त्री पुजारी म्हणतात. कोणालाही म्हणत नाहीत. आलं का ध्यानात? एवढे नित्यनेमाने पूजा करणारा होता. आत आला मंदिरात. सांगितलं बाजूला व्हा, मी सांगल तीच पूर्व दिशा. मी या ठिकाणी पुजारी. जो मला परमेश्वराचा आदेश रात्री येईल त्याचंच मी पालन करणार. तोपर्यंत या प्रेताला कुणीही हात लावायचं नाही. सगळे बाहेर काढले आणि त्या मुलीचं प्रेत खाली पायावरून भगवंताच्या उतरवलं. उजव्या बाजूला मुलगीला झोपवलं आणि अनंत शास्त्री डाव्या बाजूला झोपली. रात्रीची वेळ झाली. मंदिराचा दरवाजा लावला गेला आणि अशा वेळी दादा अनंत शास्त्री झोपी गेलं. प्रेत बाजूला आहे. वाट बघत होते परमेश्वराचा आदेश कधी येतोय, काय करायचं या प्रेताचं. दादा अनंत शास्त्री झोपी गेला. पण रात्री 1ला विटेवरच्या अनंताला जाग आली. काय चमत्कार आहे. देव अनंत शास्त्रीला काय म्हणतो ऐका. अनंता 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 रे अनंता अनंता तुझ सांगतसे मी अनंता. शुद्ध पवित्र रे कानोपात्रा. अनंता अरे मुलगी पवित्र आहे रे. देव बोलतोय अनंता ही मुलगी पवित्र आहे, हिचं चारित्र्य देखील पवित्र आहे रे. अरे शेवटच्या श्वासापर्यंत हिनं माझं भजन केलेलं आहे. ही सामान्य मुलगी नाही आणि शेवटचा श्वास देखील माझ्या पायावर सोडलेला आहे. भले ती एका वेश्येची मुलगी आहे पण तिचं मन आणि भाव स्वच्छ आहे. अनंता हिला कुठेही फेकू नको. ही पवित्र आत्मा आहे. हिला माझ्याच मंदिराच्या उजव्या बाजूला समाधी दे. अनंत शास्त्रीने तीच केलं. कानोपत्रेचं प्रेत उचललं आणि भगवंताच्या
मंदिराच्या उजव्या बाजूला त्या कानोपात्रेला पुरलं आणि तिची आठवण म्हणून एक झाड लावलं. झाड आज ते झाड साखळ दंडानं बांधलेलं आहे. तबलजी साखळ दंडानं 750 वर्ष झाली या घटनेला मायबाप. किती? 750 वर्ष. आज त्या कानोपत्रेच्या आठवणीत अनंत शास्त्रीनं लावलेलं झाड आज एवढं मोठं झालंय की त्याला साखळ दंडानं बांधलेलं आहे. पण विचार करा, भजनानं कानोपत्रेला किती मोठं केलं. अरे एवढं मोठं केलं. आज जर पंढरपुरात गेला तर आधी दर्शन पुंडलिकाचं आहे, नंतर नामदेव पायरीचं आहे, नंतर गरुड खांबाचं आहे, नंतर कानोपत्रेचं आहे आणि नंतर जगाच्या बापाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाची आई अगोदर जिचं दर्शन घेतलं जातं त्या कानोपत्रेनं खऱ्या अर्थानं म्हणायला येईल साठविला हरी. साठविला हरी. साठविला हरी. साठविला हरी. हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे विठोबा रखुमाये. 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 साठविला हरीची हृदय मंदिरे त्यांची सरली झार झाला सफळ व्यापार हरी आला होता. मग कैसी भय चिंता तुका म्हणी हरी काही उरोने देवरी त्यांची सरली झार झाला सफळ व्यापार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली हे तुकाराम 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 करविली तैसी केली कटकट वाकोडिका नीट देव जाणे तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामाचे नाही पापाचे ऐसी केले बोलण्याच्या वगात. जर चुकून वेडावाकडा शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजत. पण जेवढं काही चांगलं सांगितलं असेल ते भगवान पांडुरंगाचं असावं, माऊली ज्ञानोबा यांचं असावं, जगद्गुरु तुकोबा यांचं असावं. तसेच गुरुमान गुरु असणारे हरिभक्त पारायण कुलजी महाराज बोतीकर असतील जगदाळे, त्याचप्रमाणे धनंजय महाराज कदम असतील, सकल माऊली ज्ञानोबा असतील, सद्गुरु जोग महाराज आईवडिलांच्या सर्वांच्या चरणावर सेवालीन करून शिवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. त्याच पद्धतीनं गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. जीवनात आलात तर एकदा तरी पंढरीला जा, परमेश्वराला पहा. एका भजनी मंडळाचं विनेकाळाचं टाळकऱ्याचं कॅमेरावाल्यांचं सगळ्याच दर्शन एकदा घेतो आणि शिवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.